पैराडाइज ग्रुप एमडी मनीष भतीजा के नेतृत्व में खारगर सेक्टर 36 स्थित साई वर्ल्ड एम्पायर ड्रीम प्रोजेक्ट से लोगों को रूबरू कराने के लिए खास रूप से पैराडाइज रॉयल कार्निवल के आखिरी दिन होम बायर्स की रिकॉर्ड तोड़ विजिट देखने को मिली, जहां हजारों लोग मौजूद रहे और रॉयल कार्निवल का आनंद उठाया। इस मौके पर पूर्व सांसद रामसेठ ठाकुर, बेलापुर विधानसभा की बीजेपी विधायक मंदा म्हात्रे, पूर्व पुलिस आयुक्त विपिन कुमार सिंह, शिवसेना उपनेता शीतल म्हात्रे, पूर्व विधायक बालाराम पाटिल व अन्य हस्तियां मौजूद रही। इस मौके पर पैराडाइज ग्रुप और मनीष भतीजा के कार्यों की सराहना की। आज इथे नवी मुंबईमध्ये पहिल्यांदाच इतका मोठा प्रोजेक्ट, मला वाटतं जवळजवळ मुंबईमध्ये पण नाही पण नव्या मुंबईमध्ये या प्रोजेक्टच्या माध्यमातून आज इथे 3 दिवस झाले उद्घाटन सोहळा आहे आणि मनीष भतीजा, त्याचे वडील, त्याचे भाऊ, त्यांचा सगळा परिवार, त्यांच्या कंपनीचा परिवार एक चांगलं एक बघण्यासारखं आज बघितलं हजारो लोक हा प्रोजेक्ट बघायला येतात आहे। मी सुद्धा प्रोजेक्ट बघायलाच आली आणि खूप आनंद वाटला आणि खूप प्रसन्नता वाटली की या प्रोजेक्टच्या माध्यमातून आपण बघितलंय की केवढं मोठं इथे आज जसा मेळावा यात्रा भरते असं भरलेलं आहे। खूप छान वाटतं आणि मनीषला माझ्या खूप शुभेच्छा आहेत। आता तो वयाने लहान आहे पण भविष्यात खूप मोठा आणि नाव लोकी कमवेल आणि चांगली क्वालिटी, चांगलं लोकांना वेळेत द्यायला लागतं ते त्यांनी दिलेलं आहे। मला खूप आनंद आहे आणि असेच इतर लोकांनी सुद्धा जे नवीन प्रोजेक्ट होतात त्यांनी सुद्धा लोकांना वेळेत स्वस्त आणि मस्त घरं द्यावी असं माझी त्यांनाही विनंती आहे आणि आपल्या माध्यमांना सांगणं आहे की असे जेव्हा प्रोजेक्ट होतात तर त्यांना प्रमोशन करणं सुद्धा आपलं काम आहे। धन्यवाद। साई वर्ल्ड एम्पायरचं पॅराडाइज रॉयल 3 दिवस इथे चालू आहे आणि एकंदरीत हे ॲटमॉस्फिअर वातावरण पाहिल्यानंतर ज्याप्रमाणे ते ॲडव्हर्टाईज करतायत की सगळे राजे महाराजे सगळीकडचे जे आहेत हे त्यांच्या मूळ जागा सोडून हे खारघरमध्ये परमनंट राहण्याकरता येत आहेत, तर खऱ्या अर्थानं ते ज्यांनी बनवलेलं जे पॅराडाइजचं जे एम्पायर आहे ते खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणामध्ये आपण त्या देशात गेल्यासारखं असं वाटतं आहे आणि त्याच्याबरोबर तिथलं सर्व ॲटमॉस्फिअर एकंदरीत तिथल्या वास्तू जे आहेत आणि वास्तूमध्ये आलेले लोक आहेत ते सर्व अगदी आपल्याला फॉरेनची जगातली मजा जी तुम्हाला हवी असेल ती जगभराच्या विविध देशातली अनुभव तुम्हाला इथं एका जागेवर येऊन मिळू शकतील। आमचे भतीजा मनीष भतीजाजी, त्याचे भाऊ, वडील यांनी अतिशय मेहनत घेऊन हे केलेलं आहे आणि त्याच्यामुळं एक अलौकिक अतिशय आगळं वेगळं असं ठिकाण भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। अशा प्रकारची इथं सर्वांना एकत्र जगाची मजा घ्यायची ठिकाण झालेलं आहे। मी त्यांच्या या प्रोजेक्टला मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि याचं आणखीन मला वाटते थोड्याच दिवसात इथं जे राहायला आहेत ते लवकर यावं, नाहीतर त्यांना इथं स्मार्ट जागाही मिळणार नाही। अशा इतकं चांगलं लोकांना आवडेल असं चाललेलं आहे। साई पॅराडाइज ग्रुपच्या साई वर्ल्ड या खारघरमधील अतिशय भव्य आणि दिव्य अशा प्रोजेक्टच्या लोकार्पणासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। साई पॅराडाइज ग्रुप म्हटलं की काहीतरी भव्य दिव्य असणार, वेगळं असणार, ही नव्या मुंबईच्या नागरिकांना आता आंदोलनी पडलेला आहे। खारघरच्या एकूणच प्रतिष्ठेमध्ये भर घालणारा असा हा प्रोजेक्ट या ठिकाणी मनीषबाईंच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली साकारतोय आणि खऱ्या अर्थानं नव्या मुंबईतील रिअल इस्टेटला एक वेगळा आयाम देणारा, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा, आंतरराष्ट्रीय कन्सेप्ट या ठिकाणी देणारं एक नवीन असा प्रयोग त्यांनी केला। त्या प्रयोगाला नव्या मुंबईतील नागरिकांनीही अतिशय भरभरून असा प्रतिसाद दिलेला आहे। मी मनापासून मनीष भतीजा आणि त्यांच्या साऱ्या सहकाऱ्यांचे या ठिकाणी अभिनंदन करतो। या ठिकाणी आलेल्या साऱ्या रहिवाशांना मनापासूनच्या शुभेच्छा देतो। एका अतिशय प्रेस्टिजियस अशा
प्रकल्पाचा सारी मंडळी भागसाठी त्या सुविधा ज्या पद्धतीचं कन्स्ट्रक्शन या ठिकाणी केलं जाते ते निश्चितपणानं भविष्याच्या कालखंडामध्ये नवी मुंबईचा लौकिक वाढवणारा असा आहे आणि लवकरच पनवेल परिक्षेत्र नव्या मुंबईला मागे टाकून पहिल्या नंबरवर येईल असं मी वाटतं। मैं पहले तो पैराडाइज ग्रुप और मनीष भतीजा का बहुत बहुत अभिनंदन करती हूँ, आभार प्रकट करती हूँ कि उन्होंने ये सपने में सपनों की नगरी जैसे लग रही है वैसे आज यहाँ पे एक अच्छा सा लोगों के रहने के लिए उन्होंने एक आशियाना बनाया है। मैं बहुत बहुत खुश हूँ क्योंकि इधर आए हुए किसी को भी लगता नहीं कि यहाँ से बाहर जाओ, हर एक को लगता है कि मेरा भी घर यहाँ पे होना चाहिए। और बहुत कम बिल्डर्स रहते हैं जो लोगों के हाथ में चाबी देते हैं और चाबी के समय अच्छा इतना बड़ा प्रोग्राम करते हैं क्योंकि भूमि पूजन और शुरुआत तो बहुत जन करते हैं लेकिन खत्म करना वो भी इतने शान से खत्म करना ये बहुत कम लोग करते हैं। और मनीष भतीजा जी का उनका एक क्या बोलते हैं यूएसपी है कि वो हमेशा जो बोलते हैं वो करके दिखाते हैं और उन्होंने ये करके नवी मुंबई में दिखाया। तो मैं नवी मुंबई के सभी को आह्वान करूंगी, आप आइए देखिए, आपको लगेगा कि मेरा यहाँ पे छोटा सा घर तो होना ही चाहिए। और मैं उनको कहूँगी कि आप खाली अभी तक एमएमआर विजन में है, जल्दी से मुंबई में भी आ जाइए, मुंबई का भी आपकी राह देख रहे हैं कि ऐसा एक घर मुंबई में भी बने। और बहुत अच्छा लगा एक जिस तरीके से लोगों का सैलाब आया है, मुझे लगता है ये विश्वास कोई राजनेता को भी ऊपर भी नहीं रहेगा, ऐसा विश्वास मनीष भतीजा के ऊपर आज और पैराडाइज ग्रुप के ऊपर लोगों का है। आज तीसरा दिन है और आप गर्दी देखेंगे, पूरा यहाँ पे माहौल देखेंगे तो मुझे लगता है कि बहुत खुशी का माहौल है, बहुत खुश है। हम जन देख रहे हैं कि ये घर ऐसा हमें भी हो जाए। बहुत बहुत अभिनंदन मनीष। वहीं 3 दिनों तक चल रहे रॉयल कार्निवल में होम बायर्स द्वारा अच्छा रिस्पांस मिला। इसी को लेकर मनीष भतीजा ने अपनी प्रतिक्रिया दी है। खुशी के ज्यादा मैं एक जवाबदारी फील कर रहा हूँ कि इतने सारे परिवार पैराडाइज पे अपना भरोसा दिखा रहे हैं। लोगों ने मेरी सोच से कई गुना ज्यादा यहाँ विजिट दी है, प्लेटों की कन्वर्शन भी हुई है। तो आज से और ज्यादा स्ट्रांगली और ज्यादा कंप्लीट होके और ज्यादा अच्छी टाउनशिप्स बनाएंगी और साई वर्ल्ड जैसे कई सारे थीम प्रोजेक्ट क्रिएट करेंगे। मतलब शब्दों में बयान नहीं कर सकता, पूरी टीम ने, आप मीडिया वालों ने, सब लोगों ने बहुत सपोर्ट किया है और एकदम फ्रंट फुट आके सब लोग खड़े हुए हैं। मैं आपका तहे दिल से बहुत धन्यवाद करता हूँ। मेरे आप लोगों के माध्यम से जो लोग मुझे देख रहे हैं, सुन रहे हैं, उन लोगों को भी मैं धन्यवाद करता हूँ कि उन्होंने पैराडाइज पे एक भरोसा करके पैराडाइज के नाम को आज पूरे इंडिया लेवल पे आज पूरा एक रेस्पेक्ट दिलवाई है। तो आई एम रियली अप्रिशिएट, आई एम वेरी प्राउड ऑफ दैट। नवी मुंबई के अंदर पैराडाइज का मैं मैनेजिंग डायरेक्टर हूँ, ये कंपनी में चला रहा हूँ। वीडियो जर्नलिस्ट राहुल कदम के साथ पंकज बेनवंशी की रिपोर्ट, आवाज टुडे, नवी मुंबई।